नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आहे स्टार प्रवाह पुरस्कारच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे सायली. कशी आहेस? मी मजेत. तू कशी आहेस? मी पण मस्त. नेहमीपेक्षा खूप सुंदर आणि कमाल दिसतेस. तुला हा आउटफिट बद्दल काय सांगायचं? कारण नेहमी सिरियल मध्ये आम्ही तुला साडीमध्ये ड्रेसमध्ये बघतोय. सो तुला किती छान आहे. मला पण छान वाटतंय, कम्फर्टेबल वाटतंय आणि रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळालं याचा एक आनंद. तुझा लुक कोणी डिझाईन केलाय? मीच, माझं कोणी डिझाईन नाही केलेलं. हातात सुंदर क्लच बॅग पण आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये? त्यामध्ये खूप आता पिऊ माझी जी आहे ती घेऊन गेली तिच्या गाडीची चावी. बाकी असं नॉर्मल मिरर आहे. मला माझ्याकडे छोटे छोटे परफ्युम्स खूप खूप असतात. सो हा एक आहेच बुल्गारी, हा एक परफ्यूम आहे. पावडर आहे आणि लिपस्टिक आहे. बस एवढ्याच गोष्टी आहेत. तुझा मेकअप सुद्धा तूच करतेस? हो हो. बरं, स्टार प्रवाह रेड कार्पेट म्हटल्यावर किती एक्साइटमेंट असते? कशा पद्धतीने तयारी सुरू असते? खूप जास्त एक्साइटमेंट असते कारण एकतर थोडं टेन्शन पण असतं की बापरे सगळे इतके छान छान तयार होऊन येतात, तर आपण पण नीट ॲटलिस्ट दिसायला पाहिजे. सो टेन्शन असतंच, पण एक्साइटमेंट पण असते कारण रोजच्या आमच्या लाईफमधनं आम्हाला हा एक दिवस असा डे ऑफ असतो. सगळे भेटतात परिवारातले स्टार प्रवाहाच्या आणि मजा येते. बरं, तुझं परफॉर्मन्स वगैरे काही असणार आहे? हो, असणार आहे. मी, प्रिया आणि अर्जुन आम्ही तिघं जण पती पत्नी और वो असा एक ऍक्ट करतोय. सो असणार आहे. बरं, एक रेड कार्पेट आहे, पुरस्कार सोहळा आहे. तो त्यानिमित्ताने मला तुला असं विचारायचं की तुझ्या आयुष्यातला पहिला असा पुरस्कार जो तुझ्या नेहमी लक्षात आहे. स्टार प्रवाहाचाच मिळाला होता मला. तोच माझा 2023चा पहिलं अवॉर्ड, माझं 16 वर्षातलं पहिलं अवॉर्ड मला स्टारनीच दिलं. सो ते लाईफ टाईम लक्षात राहणार आहे. आणि कधी कधी आपण म्हणतो ना की पहिली सुरुवात अशी झाली पाहिजे की त्यानंतर मग लाईन लागते, मग तसंच झालं. पहिलं अवॉर्ड मला मिळालं स्टार प्रवाहाकडून आणि मग त्यानंतर बरीच इतर पण बक्षिसं मला मिळाली. सो ते खूप स्पेशल होतं. तू ज्या मालिका करतेय स्टार प्रवाहावरच त्या हिट आहेत पूर्ण आणि नंबर 1 वर आहेत. सो तुला इतकं प्रेम मिळतंय प्रेक्षकांचं त्या दिवसापासून, म्हणजे साधारण 2010 पासून. 10. सो तुला याबद्दल किती छान वाटतं? प्रेक्षकांची अशी कोणती तुला कॉम्प्लिमेंट मिळते जी ऐकून तुला खूप छान वाटतं? अशी कोणती आहे जी कायम लक्षात आहे? मला ना सगळेजण जेव्हा आज्या, काकू, मावश्या ह्या भेटतात, तेव्हा ते असे गालगुच्चे घेतात आणि त्या ज्या प्रकारे माझ्याकडे बघतात ना, त्यांच्या डोळ्यातनं प्रेम दिसतं आणि माझ्यासाठी तेच इनफ असतं कारण त्यांना मी त्यांच्यातली एक वाटते. सो कुठल्याही ॲक्टरसाठी ही सगळ्यात मोठी पोचपावती आहे की आपण त्यांना त्यांच्यातले वाटणं. त्यांना माझ्याशी बोलायला येताना कधीच त्या हे नाही होत की बापरे हिच्याशी कसं बोलायचं. त्या डिरेक्टली येतात, माझे गाल ओढतात, माझ्या अगदी असं सगळं हे करतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे माझं आणि त्यांचं कनेक्ट आहे ना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे कारण ते डिरेक्टली माझ्याकडे येतात बोलायला. त्यांना असं नाही वाटत की हिच्याशी कसं बोलावं, इथेच मी जिंकली असं मला वाटतं. एक रॅपिड फायर आहे. सायलीच्या मते स्टाईल म्हणजे जुईच्या मते कम्फर्टेबल. साधारण किती वर्षांची असताना फॅशन सेन्स आला? अजूनही नाहीये. मला नाही फॅशन बिशनच्या काही गोष्टी. मला जे कम्फर्टेबल वाटतं ते मी घालते. चीपेस्ट ड्रेस आजवर किती रुपयांचा घेतला? 300 रुपये वगैरे. स्ट्रीट शॉपिंग, बँड्राला आपण सगळे जातो ना लिंकिंगला, तिकडे मी खूप शॉपिंग करायचे कॉलेजला असताना. तोच नेक्स्ट प्रश्न होता, स्ट्रीट शॉपिंग की ब्रँड्स ओनली? दोन्हीही, दोन्ही. पण जास्त कम्फर्टेबल कशात? स्ट्रीट? जर का स्ट्रीट शॉपिंग केलेलं असेल आणि तो कपडे मला नीट होत असतील ते, तर त्यात म्हणजे जे कम्फर्टेबल असेल मला ते, असं काही नाहीये. सगळ्यात महागडा ड्रेस आजवर किती रुपयांचा घेतला? मी आहे ना ॲक्च्युली मी खरं सांगते, मी असे फार महागडे म्हणजे उगाचच खूप पैसे घालवून मी नाही बिलीव्ह करत त्या गोष्टींमध्ये. त्यापेक्षा तेवढ्या पैशाचं मी कोणाला तरी काहीतरी देईन. सो ते सेव्ह करून मी बऱ्याच इतर गोष्टी करत असते, ते करेन. कारण कपड्यांचा ढीग होत जातो घरामध्ये, जो आजही आहे माझ्याकडे. पण माझं असं होतं की मग मी ते कपडे मी देत राहते. आणि माझ्या काही अशा जागा आहेत जिकडे मी माझे चांगले चांगले ब्रँडेड आणि असे सगळे कपडे देत असते. आणि मुळात मला त्या गोष्टीवरती खूप खर्च करायला नाही आवडत. त्यापेक्षा मी एखाद्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला काहीतरी घेऊन देते, ते मला जास्त बेटर वाटतं. सो मी तसे पैसे साठवते बाजूला. आतापर्यंतचा रेड कार्पेटवरचा बेस्ट लुक कोणता? तो मी कसं सांगू, मला माझे सगळेच आवडतात. वॉर्डरोब मधून कोणता तरी एखादा ड्रेस काढून टाकायचा असेल तर तो कोणता असेल? मी ना बरेच आहेत आणि मी सांगते काय, मी काही काही कपडे तर असे 2दा-3दा घातलेले असतात, तेही मी बॅग भरते, कर्जतला पाठवून देते आणि सगळे तसेच नवीन कोरे कपडे असतात माझे. सो बरेच आहेत. आत्ताही मागच्याही महिन्यात दिले, आता परत पाठवीन जे काय उरलेत ते. बरं, नामांकन सुद्धा मिळालंय. सो काय तीन आहेत. सांगशील? आता नामांकन तर 3 मिळाली आहेत. बघायचं बक्षीस मिळतंय की नाही. प्रत्येकालाच वाटतं की आपलं बक्षीस आपल्याला मिळावं. लेट्स सी. काय सांगशील प्रेक्षकांना? तुम्ही खूप प्रेम केलंय माझ्यावर आणि माझ्या मालिकेवर, तर ठरलं तर मग वर असंच प्रेम करत राहा. आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी बघायच्या आहेत मालिकेमध्ये, त्या आता लवकरच तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. तर एकही एपिसोड मिस करू नका.